नाशिक महानगरपालिकेतील 122 जागांपैकी 118 जागांवर भारतीय जनता पार्टीने आपले उमेदवार उभे केले। या 118 जागांपैकी तब्बल 72 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले। अनेक सामान्यातील असामान्य माणसाला देखील भाजपनं या निवडणुकीच्या मैदानात उतरवलेले होतं। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये देखील अशाच प्रकारे एका सामान्य महिलेला भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिली आणि त्यांनी देखील या निवडणुकीमध्ये घवघवीत मतांनी यश मिळवलं। एक सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या एका महिलेनं सुरुवातीला शिवण क्लास, नंतर जेवणाचे डबे आणि नंतर भाजीपाल्याचा व्यवसाय करणाऱ्या या महिलेनं नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाण्याचा मान मिळवलेला। त्याच नगरसेविका आज आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ताई, तुमचं काय नाव आहे आणि तुमचा प्रवास कसा होता? आज तुम्ही नगरसेवक झालात आहात, भाजीपाल्याचं दुकान तर नगरसेवक, हा जो काही तुमचा प्रवास आहे तो नेमका कसा होता? नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचं खूप खूप आभार मानते। आमच्या लाडक्या आमदार श्रीमताई हिरे यांचं पण खूप छान मार्गदर्शन होतं, त्यांचा आशीर्वाद होता म्हणून मी आज इथं आहे। मी असं बोलते, माझा प्रवास असा होता, मी साधारण एक गरीब घराण्यातली मुलगी होते। मला दिलं, लग्न झालं माझे मिस्टर पण खूप गरीब होते। मग आमचं लग्न झालं, मुलं वगैरे झाले, मग शिक्षण करायचं। त्याच्यामुळं मी ठरवलं, दोघांनी पण ठरवलं का माझ्या मिस्टरांना विचारलं मी काहीतरी करणार। प्रथम मी टेलरिंगचं काम करायला सुरुवात केली। टेलरिंगचं काम करता करता मला असं वाटलं, त्याच्यात घरगुती होतं, त्याच्यामुळं काही जास्त इन्कम भेटत नव्हती, पैसा भेटत नव्हता। त्याच्यामुळं मी म्हटले पावड्याचं दुकान टाकू आपण। पावड्याचं दुकान टाकलं, ते पण खूप चालत नव्हतं इथं, म्हणून मी भाजीपाला ठरवलं। भाजीपाला असताना पण मी ठरवलं मेस पण चालू करू। इथं गुरुजी रुग्णालय होतं जवळ, मग मेस चालू केली। त्याच्यातच मी मेस चालवता आत्ता पण माझी मेस आहे चालू। आणि माझं खूप म्हणजे गरिबीत आमचं दिवस गेलेले, तरी पण भारतीय जनता पार्टीने मला, माझे मिस्टर स्वीकृत नगरसेवक होते, त्या माध्यमातून त्यांचे कामं भरपूर होते आणि महिला वाढ झाल्यामुळं मलाच आरक्षण मिळालं। त्याच्यामुळं महिलांनाच तिकीट होतं असं जाहीर झालं। मिस्टर बोलले आता तुलाच उभं राहावं लागेल, कारण की माझी काही तयारीच नव्हती उभं राहायची, त्यांचीच तयारी होती, पण असं आरक्षण पडल्यामुळं मलाच राहावं लागलं। मी डेअरिंग केली त्याच्यात पण, मी म्हटले ठीक आहे, तुमची इच्छा आहे मी करणार, ती नक्की पूर्ण करणार। म्हणून आज मी भारतीय जनता पार्टीचं आणि आमच्या लाडक्या आमदार श्रीमताईचं आणि जे माझे हे मतदार बंधू भगिनींना, त्यांचं पण मी खूप आभार मानते आणि धन्यवाद। दादा, तुम्ही देखील त्यांचे पती म्हणून काम केलंय, म्हणजे पती आहात तुम्ही त्यांचे, आणि सामाजिक काम केलं, आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना नगरसेवक करण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता तुमचा? अतिशय आनंद होतोय मला या गोष्टीचा। एक सामान्य कुटुंबातून माझी पत्नी होती, तिचे खूप कष्ट होते, तिने खूप मेहनतीने म्हणजे भाजीपाल्याचं दुकान चालवलं, शिवण क्लास घेतले, शिवण काम करायची, नंतर मेसचे डबे चालू केले आणि अशा तिची प्रगती चालू झाली। खरं तर प्रगती म्हणता येणार नव्हती का, त्यावेळेस आमची गरिबी खूप होती। मी नंतर पहिले शिवसेनेमध्ये काम केलेलं होतं 15-1 वर्षापूर्वी, नंतर 2017ला मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम चालू केलं आणि आमच्या मार्गदर्शिका आमदार श्रीमताई हिरे यांचं मार्गदर्शन आम्हाला लागलं आणि आपले शहराचे अध्यक्ष सुनील भाऊ केदार यांचं मार्गदर्शन मला लागलं। त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जे मला काम दिलं ते मी प्रामाणिक काम करत गेलो आणि काम करता करता अनेक लोकांच्या समस्या असायच्या, त्या समस्या मी पूर्णपणे सोडत गेलो। आणि ते सोडत असताना एक माझा असा लोकांवर असा टच झाला का एक गरीब माणूस आहे हा आणि याचा स्वभाव चांगला आहे, याचं काम चांगलं आहे, तर मग त्या लोकांमध्ये वावरत गेलो। मग अशा तऱ्हेने मी आमची तयारी केली आणि तिकीट ज्यावेळेस राखीव झाला तर माझ्या पत्नीला मी म्हटलं तुला आता डेअरिंग करावं लागेल, उभं राहावं लागेल, आणि मी त्या हिशोबाने तिला म्हटलं तू बी राहा आणि मग आपण प्रयत्न करू। नंतर मग त्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश आलं आणि ती आता नगरसेविका तुमच्यासमोर उभी आहे। आपण बघतोय हे दशरथ लोखंडे आहेत आणि त्यांच्या पत्नी या कविता लोखंडे आहे। खरं तर भाजीपाल्याचा व्यवसाय आणि त्यानंतर थेट नगरसेवा, केवळ भाजीपाल्याचा व्यवसाय नाही, त्यांनी सुरुवातीला लग्न झाल्यानंतर अनेक कष्टाची कामं केली, ज्यामध्ये त्यांनी सुरुवातीला शिवण क्लासचं काम केलं,
घरी ते शिवण क्लासचं काम करायचे आणि त्यानंतर देखील त्यांनी आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर भागत नाही म्हणून त्यांनी मेस सुरू केली आणि ही मेस सुरू केल्यानंतर देखील त्यातून देखील आणखी उत्पन्न मिळावं किंवा कुटुंबाचा गाडा चालावा यासाठी त्यांनी मेस सुरू केली. त्यांची ती मेस आज देखील नाशिकच्या या आनंदवली गावामध्ये सुरू आहे. भाजीपाल्याचं दुकान देखील त्यांच्या घराच्या शेजारी सुरू आहे. अशा सगळ्या गरीब कुटुंबातल्या या व्यक्तीला भाजपनं उमेदवारी दिली आणि आज त्या नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून काम पाहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.